नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. ढोणवाडी फाट्यावरून शेतकऱ्यांची 5 जनावरे लंपास, 1,06,000 रुपयांचे पशुधन चोरीला. तालुक्यातील ढोणवाडी फाट्याजवळ वास्तव्यास असलेले शेतकरी बाबासाहेब मदन पाटील यांच्या घराजवळ बांधलेली 5 जनावरे दिनांक 26 मध्यरात्री अज्ञात चोरांनी लंपास केली. यात 2 बैल, 2 मोठे गोरे आणि 1 दुधाळ गाय अशा एकूण 1,06,000 रुपये मूल्याच्या पशुधनाचा समावेश आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसामुळे रस्त्याच्या कडेला बांधलेली जनावरे झाली लक्ष्य. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे चिखल व जागे अभावी अनेक शेतकरी आपली जनावरे मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा घराबाहेर बांधत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरांनी रात्रीच्या अंधारात बाबासाहेब पाटील यांच्या घराजवळून ही 5 जनावरे चोरून नेली. शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट. यावर्षी आधीच पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करत कर्जबाजारी झाला आहे. त्यात शेती कामासाठी अत्यंत महत्वाचे असणारे बैल आणि उत्पन्नाचे साधन असलेली गाय चोरीला गेल्याने बाधित शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पोलीस गस्त वाढवण्याची मागणी. परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोराचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.